सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये आपत्तीपूर्व तयारीची रंगीत तालीम पार पडली आहे। केंद्र आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून ही तालीम पार पडली। सांगली जिल्ह्याची जे पूरग्रस्त होण्याची जी हिस्ट्री आहे त्या लक्षात घेऊन आज आपत्ती व्यवस्थापन कक्ष या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमार्फत जे आहे त्यांची विविध जे यंत्रसामग्री इतर जे त्यांचे ड्रिल्स असते त्याची सगळ्याची आढावा घेण्यात या ठिकाणी आलेली आहे। आणि ते सगळे जे मशिनरीज आहे, गॅस कटर्स आहे, एखादा माणूस ते फसून गेले कुठेतरी तरी त्यांना तिकडून निकाली कसे काढता येईल त्याच्या पद्धतीत जे काही सगळे यंत्रसामग्री आहे, आमचे जे बोट्स आहे, स्पीड बोट्स आहे, रेस्क्यू बोट्स आहे आणि हे सगळे यंत्रसामग्री जे आज ते कार्यरत आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी त्याची जी आहे एक मॉक ड्रिल सारखा ते केला गेलेला आहे आणि सगळी यंत्रसामग्री आता सद्यस्थितीत व्यवस्थित आणि कार्यरत आहे। आज माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष या दोघांच्या संयुक्त विद्यमाने इथे रंगीत तालीम घेण्यात आलेल्या आहेत। ह्या अनुषंगाने जसं सरांनी ऑलरेडी सांगितलेले की पूर परिस्थितीचं सांगलीमध्ये प्रत्येक वेळी आपण त्या हिशोबाने तयारी करतो। सर्व जे आपल्याकडे यंत्रसामग्री आहेत ते सुव्यवस्थित आहेत किंवा कसे, आपल्याकडे किती बोटी आहे ते चालू अवस्थेमध्ये आहेत किंवा कसे, आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी ह्यांची तयारी आहेत त्याच्या पूर्ण इथे आज रंगीत तालीम घेण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।